दिव्याच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत आलाय। दिव्याला तेल तेव्हाच घातलं पाहिजे जेव्हा तो जळत असतो, पण दिवा विझल्यानंतर तेल घालून काही उपयोग नाही। गेले काही दिवस भास्कर जाधव पक्षामध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे। आपल्या पक्षातच त्यांची अडचण झालेली बघायला मिळते आणि सध्या त्यांचं हे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आलाय। भास्कर जाधव यांना जायचं असतं तरी मागेच गेले असते। आता याला वैभव नाईक यांची प्रतिक्रिया आणि भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेता करावं अशी मागणी सुद्धा त्यांच्याकडून केली गेली आहे। कोकणात सध्या उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत। भास्कर जाधव यांचं स्टेटस सध्या चर्चेत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सिंधुदुर्ग कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक आहेत। साहेब, भास्कर जाधव यांनी काल स्टेटस ठेवलं होतं, दिव्यात तेल जळत असताना घातलं तर त्याचा उपयोग आहे, दिवा विझल्यानंतर तेल घालून काय उपयोग, असं एक स्टेटस त्यांच्या समोर आलं आहे। काय सांगाल त्याबद्दल? खरं तर भास्कर जाधवांनी आपली स्पष्ट भूमिका जाहीर केलेली आहे की मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे, शिवसेनेवर आहे। शिवसेनेमध्ये मी नेता म्हणून काम करताना ज्या काही पक्ष वाढवण्यासाठी ज्या भूमिका असतील त्या मी भूमिका वारंवार मांडत आहे आणि त्या मी मांडत राहणार आहे। त्याचबरोबर भास्कर जाधव यांनी आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड ह्या जिल्ह्यात सुद्धा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे। लवकरच ते त्या उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली ते संपूर्ण या तिन्ही जिल्ह्यामध्ये दौरे करणार आहेत। आणि मला एकच हे आहे की भास्कर जाधव ह्या आजचा जो स्टेटस आहे, खरं तर आज आपल्याला माहिती असेल की भास्कर जाधवांनी जर जायचं असेल तर ते 2022 मध्येच गेले असते, 2024 मध्येच तिकीट घेतलं असतं आणि ते तिकडे गेले असते, मंत्री झाले असते। भास्कर जाधवची भूमिका आहे की आपल्याला जी सध्याची भूमिका आहे ती आपण योग्य पद्धतीने मांडली पाहिजे। आज खरं तर आज विधानसभेचं अधिवेशन आता 30 तारीखपर्यंत सुरू होतं आहे आणि या संदर्भात या वेगवेगळ्या वावड्या मुद्दाम सत्ताधाऱ्यांकडून उडवल्या जात आहेत। जर तुम्हाला एवढीच जर भास्कर जाधवांची काळजी असेल तर तुम्ही भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता म्हणून जाहीर करा आणि जे काही समाजाचे प्रश्न आहेत, महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते विधानसभेमध्ये जे काही चुकी चाललंय त्या संदर्भात मांडून योग्य पद्धतीने त्याचा तुम्ही पण सुधारा असं आमचं म्हणणं आहे। आणि त्या भास्कर जाधवांच्या स्टेटसवर कुठल्याही स्वरूपात शिवसेनेवर नाराजी किंवा इतर कुठलाही गैरसमज शिवसैनिकांच्या मनामध्ये नाही आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग। भास्कर जाधव चांगले वाचक आहे, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे। पण राऊतसाहेब हे सिग्नल्स आहेत असं वाटतं नाही, मला माहिती उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही, सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का? नाही, ठीक आहे, पक्षाची भूमिका आहे। मोजक्या जागा असतात, 3 पक्षाचं सरकार होतं, आपण समजून घेतलं पाहिजे। आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले, ते सोडून गेले। चाणाक्ष, हुशार, तडफदार असे लोक होते खूप, त्यांना घेण्याचा पक्षाने निर्णय केला, आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे।